हां बोला महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा वैकुंठवासी कारंडे महाराजांनी चालू केलेली ही जी प्रथा आहे, ही प्रथा नियमित ठेवण्यासाठी जलन हरिभक्त परायणचंद्रन कारंडे वारकरी भूषण आणि सर शालेय कार्यक्रम, शाळेतले कार्यक्रम करून हा जो समूह चालवलेला आहे त्याला आमचा आशीर्वाद आहे. असाच पुढं चालवित न्यावं. आज वैकुंठवासी पांडुरंग कारंडे महाराजांचा जन्मदिवस म्हणजे जयंती आहे. जयंती, वाढदिवस नाही म्हणजे. जयंती म्हटल्यानंतर देव आणि संतांच्या जयंती होत्या, काय पुण्यतिथी होत्या, तसं जयंती असेल, जन्मदिवस, ठीक आहे. त्यांच्या अनुसंधानात त्यांना आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मासाठी संतांच्या विभूती होऊन जातात. ज्ञानोबा तुकोबारायचे संत महात्मे घेऊन गेले, तसे त्या कारंडे महाराज घेऊन गेले. त्यांनीसुद्धा प्रति गेट ऑफ इंडियापासून चालू केलेली ही प्रथा अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांनी सामील व्हावं, सर्वांनी आशीर्वाद द्यावा, सहकार्य करावं, एकमेकास सहाय्य करावं असे आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन, पुढचं नियोजन जे आहे ते चंद्रकांत कारंडे मी आज रात्री पुण्याला जाणार आहे. नियोजनाप्रमाणे पुढं करतील. 1 तारखेला परत मी मुंबईला येईल. मुंबईला आल्यानंतर त्याच्या कार्यक्रमाचं जवळजवळ सर्व झालेलं आहे. गाडी झाली, सगळं पण तरी पण आपलं फक्त झेंडे म्हणजे बघा, आमच्या वडिलांनी एक सांगितले, दिंडीची खरी झेंडे 6 झेंडे, मृदुंग, टाळ पाहिजे, तुळस पाहिजे. राम गाडगे सोलापूर, राम गाडगे त्यांचं पण चांगला मृदुंगमरी येतोय, तर त्याचाही धन्यवाद आहे. मृदुंगमान चंद्राशी संपर्क साधला फोन झालं, ताबडतोब जाहिरातीत नोंद केली त्याची. चांगला आहे म्हणून चालतंय. रामकृष्ण. रवी महाराज, तुमचा काय 2 शब्दाचा आधार? सर्वांना रामकृष्ण. ह्या हिसाबात एकदम भारी. ह्यांचं एक चांगलं आहे रवी महाराजांचं. प्रत्यक्ष कामाची भूमिका महत्त्वाची असते. आमचं जरा थोडं बोलणं बिलणं असतं, पण ठीक आहे. रामकृष्ण हरी. एवढं काय वायफळ पण नाही, पण मला बोलावं लागतं, कारण शिक्षकी पेशा आहे, शाळा सांभाळावी लागते. त्यामुळं न बोलणाऱ्याचं सोनं विकलं जात नाही, पण बोलणाऱ्याचं पितळ विकलं जातं असतं. त्यामुळे रामकृष्ण हरी. तर खूप धन्यवाद. आजचं दिवसाचं औचित्य साधता आलं आणि साधलं. काल आम्ही गेट ऑफ इंडियाला जाहिरात दिली. घारापुरी तीर्थक्षेत्र, ते कुठली ओळ मला, आगाशिवाची पहिली एक ओळ आहे ते, म्हणून हे घारापुरी असं काय त्याची सोडोनी घारा, काय सोडोनी घारापुरी, सोडोनी वैकुंठ, सोडोनी घारापुरी, देव नांदतो सपूच्या घरी. तर अशा पद्धतीनं असं आता आज रात्री मी पुण्याला जाणार आहे. उद्या सकाळी पुण्याला भेटल्यावर आमच्या पुण्याचे केशव मोरे, जे आमच्या शाळा नंबर 26 मुलींची शाळा जी आहे कन्या, तर त्या शाळेचं, महानगरपालिकेची शाळा क्रमांक 26 आहे, त्याचं नियोजन करतात ते. त्यांना मी जाहिरात आणि दिंडीचं पत्र देतो, पण दुर्दैवानं त्यांची परिस्थिती खालावलेली आहे. तर मी माऊलीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या केशव माऊलीला उदंड आयुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो, आणि लवकरात लवकर त्यांना सुदृढ होऊन त्यांना आपल्या दिंडीच्या कार्याची सेवा करायला त्यांना सहकार्य मिळो. तर मी सुशीलाबाई विठोबा मोरे, त्यांची मोठी बहीण, यांच्याशी संपर्क साधला. आज मी ते पुण्याला जाणार, तिथे त्यांची भेट घेणार. 5 पांडवांची म्हणजे येरवडा जे आहे त्यांची भेट घेणार. येरवड्याची 5 मुलं आपल्याला खूप चांगलं सहकार्य करतात, त्यातला लखन आहे. तर अशा पद्धतीनं थोड्या स्वरूपात कळवणं पण आपलं काम करत राहायचं. एक वाक्य मला आमच्या निंबाळकर मॅडम विचारायला गेल्या महिन्यात, पण त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं अतिशय चांगलं. काम किती मोठं ह्याला बघायचं नाही, ते करत राहायचं, होत राहतं. बघा महाराज, काम किती झालं याला महत्त्व नाही, ते करत राहायचं, होत राहतं. दिवस सरत जातो, आपण आपलं करत जायचं, तसं आपलं ते सुंदर आहे. त्यामुळे आपलं एवढेच दिवस बाकी आणलं असं काही नाही, करत राहायचं. त्यातला आजचा हा दिवस आहे. आजचा हा दिवस आवर्जून देवाच्या कृपेनं आल्या की 15 मेला आमच्या वडिलांचं जे स्मरण आहे त्याला आपण जयंतीच म्हणतो. जिवंत असेल तर वाढदिवस, मृत असेल तर ती जयंती. अशा पद्धतीनं त्याचा दिवस आहे. तर खूप छान. धन्यवाद माऊली. अशीच आमच्या पाटील महाराजांची मला सेवा. रामकृष्ण. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे राहिल्या त्या कीर्ती जगामागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती,
राहिल्या त्या कीर्ती जगा मागे का जगा माझी, जगामागे जगामागी, जगामागी गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे.